हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर रोजच्याप्रमाणे आजची सकाळसुद्धा झालेली आहे. उठल्या-उठल्या सगळ्यात पहिलं माझं काम असतं ते म्हणजे झाडू मारणं. कारण रात्री ना बराच आता लेटपर्यंत आम्ही 12 वाजेपर्यंत म्हटलं तरी काम करत राहतोय. संक्रांतीचा खूप जास्त लोड आहे. त्यामुळं करावंच लागतं, ऑप्शन नाही आणि सकाळी उठल्यानंतरसुद्धा लगेच कामाला लागावं लागतं आहे. पण तरी पण आपला झाडू वगैरे मारून थोडा पसारा आवरून घ्यायचा, कारण रात्रीचा पसारा असतो तो. आणि मग आवरलं की थोडं फ्रेश वाटतं. आणि आज मॉर्निंगलाच मला 2-3 ड्रेस पॅक करायचे होते, जे की मला अर्जंटमध्ये शिप रॉकेट ॲपने पाठवायचे होते. म्हणजे जे फास्ट जातात ना त्या थ्रू पाठवायचे होते. तर या थ्रू आपल्याला जर पाठवायचं असेल तर आपल्याला ॲड्रेसची वगैरे ना शिप ही लागते, लेबल लागते, जे ॲड्रेसचा वगैरे त्याचा जो मिशोसारखा असं लेबल येतो ना वरती, तर तो लागतो. त्यासाठी मग ती लेबल WhatsAppला डाउनलोड करा, परत ती घेऊन जावा तिकडं. तर हे बघा, हे ज्या कागद आहेत ना, तर हे चालत नाही. इथे आता मी जस्ट लावून ठेवते फक्त ॲड्रेस लिहिलेला, नाहीतर याला लेबलिंग करावं लागतं. आणि लेबलसाठी प्रिंटर गरजेचं आहे, कारण मी 2 दिवस झाला आता बाहेरून लेबल काढून आणते ना, तर मला एका लेबलचे ₹5 घेत आहेत. मग त्या हिशोबाने तर असा रेट लागत राहिला तर पार्सलमधून त्या बॅगचं म्हणा किंवा ते पाठवण्याचं म्हणा, ह्याचाच खर्च जास्त होतो आहे. त्यामुळे आता माझं सुरू आहे की मला एक प्रिंटर मशीन आणि सोबतच एक PC म्हणजे लॅपटॉप घ्यायचाच आहे. काही करून आमच्या घरी लॅपटॉप होता, माझ्या लग्नाच्या वेळेस माझ्या दिरासाठी घेतला होता. आणि खरंच एवढा पश्चाताप, मला विचारलं पण नव्हतं लॅपटॉप विकताना वगैरे, की म्हणजे विकणारे होते तर मी घेतला असता, मनापासून सांगते. आता मी रुद्राच्या पप्पांना पण बोलून दाखवलं की काही गरजच नव्हती लॅपटॉप विकायचा. चांगला लॅपटॉप होता, 35,000चा होता आणि विकला 25,000ला. का तर म्हणे घरी आता बसून राहील, काही काम नाही. आणि मला माहीत नव्हतं त्यावेळेस, मी कॉलेजलाच होते, माझा यूज झाला असता. पण असं कुणालाच वाटत नाही की मुलगी पुढे जाऊन काय करू शकते. त्यांना असंच वाटतं की नाही, मुलंच करतात, मुली काही करू शकत नाही, मुली फक्त घरी बसून खाऊ शकतात, म्हणजे घरचं गृहस्थी सांभाळतात असं. तर असं झालं होतं. मला खूप आता वाईट वाटतं आहे की तो लॅपटॉप आम्ही नव्हता विकायला पाहिजे होता. तो जरी असता तरी मला प्रिंट काढणं खूप जास्त सोपं झालं असतं. पण जाऊ द्या, आता झालेल्या गोष्टी झाल्या. मला आता लॅपटॉप आणि प्रिंटरची अति गरज आहे. आता लॅपटॉप घ्यायचा किंवा कम्प्युटर ह्याचं डिस्कशन सुरू आहे. पण ह्याची अति गरज आहे जर तुम्हाला घरबसल्या पार्सल पाठवायचे असतील. नाहीतर मग हे असं पोस्टांच्या माणसांच्या मागं लागावं लागतं. कुरिअरवाल्यांच्या तर नाही लागत, कारण प्रायव्हेट कुरिअरवाल्यांना गरजच असते आपल्या पार्सलची. तर ते घरी येऊन मागं लागून लागून इतना कम करता हो, उतना कम करता हो करून करून घेऊन जातात. पण जे पोस्टवाले आहेत ना, गव्हर्नमेंटवाले, त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना असं वाटतं जेवढी कमी पार्सल असतील तेवढं बरं आहे. कारण जो डिस्पॅचिंगचा माणूस असतो ना, जो पुढचा काउंटरवरचा, तर त्याला असं वाटतं यार, मी पार्सल नसते तर काय निवांत मोबाईल बघत बसायचा, जेव्हा कस्टमर ते तेव्हाच फक्त त्यांचं पार्सल डिस्पॅच करायचं. असं थोडक्यात आहे. माझा अनुभव सांगते तुम्हाला. गव्हर्नमेंटची लोकं खूप जास्त म्हणजे फायदाही घेतात आणि खूप घमंडी असतात. नोकरी लागेपर्यंतच फक्त सरकारी नोकरी, सरकारी नोकरी लागल्यानंतर ते अजिबात प्रामाणिकपणे काम नाही करत. आणि इथले पोस्टवाले तर नाहीच. मला आता इतकं म्हणजे त्रास होतो ना, त्यांना कॉल किंवा मेसेज करायचा असेल ना की पार्सल पिकअप कर लो किंवा पार्सल घेऊन जा किंवा गेलेले पार्सल डिस्पॅच करा. आता मी पार्सल पोस्टात जरी नेऊन ठेवले ना, तर तिथून ते 3 दिवस पुढे ढकलत नाही, डिस्पॅच करत नाही. 3 दिवस जर तिथंच पार्सल पडून राहील तर माझ्या पार्सलला 3 दिवस लेट होतो आहे. आणि अशा मला आता कंप्लेंट पण खूप यायला लागल्यात. कारण काय करणार आता, माझ्याकडे ऑप्शन नाही. नाहीतर ते म्हणे फाईल बनवा, आणि फाईल बनवायची असेल तर तुम्हाला कम्प्युटर, लॅपटॉप, काही ना काहीतरी लागतंच ना. मोबाईलवरून तर आपण फाईल नाही बनवू शकत एवढ्या पार्सलची. तर आज टोटल 43 पार्सल होते. एवढ्या ऑर्डरच आहेत आपल्याला संक्रांतीच्या. 43चे भरलं मी सकाळी. ते काका आले होते न्यायला. मग ते पोस्टाचेच होते, पण मी त्यांना आज पैसे देऊन बोलावलं होतं. म्हणजे ₹200 घेतले त्यांनी. कारण पोस्टवाले खूप घमंडे आहेत, म्हणजे येतच नाही. बोलले ना पिकअप करवा लो, तर बोलतात की नाही आज नाही आएगा, कल पिकअपवाला उस तरफ से राऊंड लगाएगा. म्हणजे ह्यांचं ठरलेलं असतं की ह्या साईडने ह्याने राऊंड मारायचा. मग अरे, तुमचं ज्या दिवशी राऊंड आहे त्या दिवशी कळवा तरी की बाबा की आज राऊंडला येणार आहे. मग मी जेवढे आहेत तेवढे 25-30 तरी देऊन देईल ना माझे. बाकीचे उद्याचं उद्या आम्ही बघू. ज्या आधीची पॅकिंग केलेली आहे ती तर कमीत कमीच राहतील, पण नाही, बिलकुल नाही. आणि कुरिअरचा त्याच्या वेगळं. म्हणजे कुरिअरवाल्यांचं जे आहे ना, तर ते माझ्या घरी पार्सल येऊन घेऊन जातात, डिस्पॅच करतात. भलेही तो परत 8 दिवसांनी पैसे मागतात, पण करतात. कारण प्रायव्हेट लोकांना खूप गरज असते कामाची, सोडा.
चला तर आज जरा जास्तच मनातलं बोलले आणि तुम्हालाही ठीक आहे चला. तर आता ना मी इथं धोती शिवते आणि त्या दिवशीची एक ट्राय केली, छान झाली होती धोती. मग म्हटलं चला आता आपण हा पॅटर्न ट्राय नक्कीच करू शकतो. आणि आता नाही, आता माझ्याकडे आता 2 आहेत मुली, अजून 1-2 बघून ना मी बॉयजचं कलेक्शन पण आणणार आहे. माझं काम खूप आहे, लोड नाही, तर मला बॉयजचं करायचं आहे, मुलांचं करायचंच होतं. कारण संक्रांतीला खूप मला विचारत होते, करायचंच होतं मुलांचं पण नाही झालं. मुलांचं जर करायचं असेल तर परत ते बटन होलची मशीन घ्यावी लागेल. कारण मुलांच्या जॅकेटला बटन्स असतात, त्याला बटन होलची मशीन लागते, छोट्या मशीनवर नाही बनत. म्हणजे इतकं काय काय घ्यावं लागेल जर तुमचा बिझनेस वाढवायचा असेल. पण मला एका जागी आधी सेट व्हायचा आहे. आणि हा बघा कॉम्बो, तिघी बहिणींचा आणि आईची साडी, ही छोटीचा बारसा आहे ना. तर फायनली आज मी माझी केस कापते आणि केस कापायच्या मुळे इतकं काम आहे ना की केस कापायला वेळच नाही आहे. पण एवढी बेकार केस गळत आहेत, म्हणजे आत्तापर्यंत मला कधीच आठवत नाही माझी एवढी केस गळत होती जेवढी ह्या महिन्यामध्ये, म्हणजे 15-20 दिवसात गळत आहेत. एवढी केस गळतात की म्हणजे स्टॉपच नाही ना. अशी जर माझी केस गळत राहिली तर म्हणजे 7-8 दिवसातच टकलं होणार आहे. कारण इतकं म्हणजे जसं असं वडेल का नाही तसे बघा अशी केस येतच राहत आहेत. किती पण वेळा आपण वडलं ना, आंघोळ करताना तर इतकी केस तिथं साठतात एवढी. म्हणजे एका टायमिंगची आंघोळ करताना धुतली बितली तर केस, आणि न धुता सुद्धा असं वडत राहिलं की केस येतात. असं वाटतं किती पण वेळा तुम्ही वडलत ना तर तेवढ्या वेळेला केस माझ्या हातात येत आहेत. आणि म्हणूनच ना कट करणार आहे, जेणेकरून कट केल्यानंतर ना थोडीशी कमी होतील. आणि हे ना माझं तेव्हापासूनच होतं, जेव्हा मी केस कट केली होती, हेअर वॉश केला होता पार्लरमध्ये, म्हणजे सलूनमध्ये. तर बाहेर हेअर वॉश वगैरे करणं इतकं जास्त धोक्याचं आहे असं मला वाटतं. आणि मी वेगळं असं काही लावत पण नाही. आता मला कोलॅबरेशनला येतात बरेच ते तेल, शॅम्पू, पण मी त्यातलं काहीच ट्राय करत नाही. मी माझा क्लिनिक प्लस शॅम्पू, माझं पॅराशूट ऑइल तेही घरी बनवलेलं असतं, तर मी तेच वापरते कंटिन्यू. कुणाचंही दुसरं तेल वगैरे पण वापरलेलं नाही आहे. सेरमसुद्धा चेंज नाही केला अजून, पण हेच आहे. 2-3 वर्ष झालं, आता थोडंसं राहिलं आहे. तर चला पटकन केस कापून घेते, कारण मला वेळ नाही आहे, काम आहे खूप. पण केस कापणार आहे कारण की म्हटलं थोडंसं खुंटली तर खुंटली, कारण दवाखान्यात जायचं आहे. पण आता मंडेशिवाय काय वेळ भेटणार नाही, कारण ह्यांची आता जनरल शिफ्ट आहे, तर त्याच्यामुळं सकाळी जाऊन संध्याकाळीच येता येते. सिरम पण संपत आलं, आता मागवलं दुसरं फ्लिपकार्टवरून, ते येईल. हे बघा एवढी, म्हणजे जेव्हा पण केसात हात घाला तेव्हा केस येत आहेत फिक्स. माझीच नाही, सगळ्यांचीच अशी होत आहे. रुद्राच्या पप्पांची तर गळत आहेत, त्यांची थोडी मीडियम कमी गळत आहेत, पण बाकी पण सगळ्यांचीच गळत आहेत. थंडीमुळं गळत आहेत की माझ्याच खाण्यापिण्यात काय बदल झाला आहे काय माहिती. बदल तर नाहीच, आपण नेहमीच खातोय म्हणा. हे बघा केस असं असतं का? अशी जर माझी केस गेली तर मग माझं राहायचं काहीच नाही राहणार. लाकडाचा कांगवा वापरला सगळा, आता तर हा प्लॅस्टिक चांगला आहे मोठ्या दात्र्याचा, पण लाकडाचा कांगरा वापरते. केसांना रबर लावत नाही, केसांना कुठलं दुसरं तेल नाही वापरत, शॅम्पू नाही, काही म्हणजे काहीच नाही, तरी पण केस एवढी भयानक गळत आहेत. जरा बघू, ट्रीटमेंट करणार आहे मी आता, मंडेला जाईल. ट्रीटमेंट चालू होईपर्यंत, परत जाईपर्यंत अजून किती गळतील हे का नाही. पहिलं विचारून घेते मस्तपैकी. तर विचारली ते, अजून कट पण नाही केली. कांगव्यात केस बघा, आणि त्याच्यापेक्षा जास्त माझ्या इथं मांडीवर पडले. ते जेवढी इथं आहेत ना त्याच्या डब्बल, कांगव्यात आहेत ना त्याच्या डब्बल पडलेत, म्हणजे इतके नाही. मग धुताना पण तेवढीच गेली. तर हे स्पीड अजिबात बरोबर नाही आहे बघा. 2 पार्ट केलेत मी केसांचे वेगवेगळे, तर आता तो डायरेक्ट एकच करायचा आहे सगळ्यांना पूर्ण म्हणून. वेगवेगळे कट नाही करायची केस, अशा डायरेक्ट एकच पार्ट करायचा आहे. आणि इथं रबर बांधायचे, रबर किंवा केसांना अशी उलटी घ्यायची आहे. पण उलटी घ्यायला माझी येतच नाही, इतकी गळून कमी झालीत, उलटी घ्यायला पण येत नाही. तर मी डायरेक्ट अशी ह्या साईडनं पुढे घेते आणि डायरेक्टच सरळ कट द्यायचा आहे. तुम्हाला असं वाटत असेल ना बरोबर नाही होत आहे तर वेणी घातली तरी चालतंय. मी डायरेक्ट सरळ कट करून टाकणार आहे. हे बघा, डायरेक्ट जेवढी करायची आहे तुम्हाला तेवढी. एवढी कट केली. आता हे मी ओपन करते. ओपन केलेत केस. आता ना मी अर्धी बांधणार आहे, अर्धी म्हणजे एवढीच, फक्त क्राउन सेक्शनची अशी.
एवढीच बांधायची आहेत आणि परत ही अशी. तर आता हे केस मी पुढे बांधले आहेत. ही दुसरी स्टेप आहे. आपण पहिल्यांदा केली सगळ्या केसांसोबत, आता ही दुसरी. आता परत ही अशी सरळ करून घ्यायची हातानं आणि परत जेवढी वाटतायत ना तेवढी कट करून टाकायची. जास्त नाही केली मी, थोडीच केलेत. ती केस डोक्यावर असलेली बरी, छोटी राहू दे नाहीतर मोठी राहू दे. तर माझी झालेली आहे कट. आता ओपन करते आता. आणि माझा 2 स्टेपमध्ये हेअरकट झालेला. आता केस सुकवून आपण बघूयात की कसं वाटतंय. बघा स्टेप किती सुंदर आलेले आहेत आणि छान वाटतं. आता केस बघा, मस्त केस सुकलेले आहेत. आणि आता बघते मी की माझा कसा हेअरकट झालाय तो. मागच्या वेळी ना मी पार्लरमध्ये सलूनमध्ये केला होता, पण बिलकुल म्हणजे स्टेप पण दिसत नव्हत्या, वाटत पण नव्हतं. ह्याच्या आधी तर मी कधी केलाच नव्हता, म्हणजे मी घरीच करते कंटिन्यू आणि माझं छान पण होतं. घरी केल्यानंतर काय 2 स्टेप आहेत फक्त, सेम पद्धतीने ते पण लोक करतात. उगाच आपल्याला उल्लू बनवतात आणि पैसे काढतात. हे बघा माझी स्टेप. ही खालची केस ना मी थोडी जास्त कट केली त्यावेळेस, कारण खूपच जास्त गळतात. हे बघा, त्यामुळे तर मी दवाखान्यात जाणार आहे संध्याकाळी. पण त्याच्या आधी काही उपाय असला तर नक्की सांगा, कारण माझ्याकडचे मला वाटतंय ना, मी आधी मेहंदी लावत होती 6-6 महिन्यातून आणि आता हे 1 वर्षभर झालं मी लावलीच नाहीये. तर त्याचा काही इफेक्ट असू शकतो का काय माहीत. म्हणजे मी जसं दमन सोडले, दमनमध्ये लावले असेल त्याच्यानंतर मी लावलीच नाही. जसं दमन सोडले तर मला असं वाटतं एकदा मेहंदी लावून बघावं केस गळायचे थांबतायत का, कारण आधी मी लावत होती आता नाही लावत आहे. असं आहे. तर तुम्हाला एकदा अजून दाखवते बघा. सुंदर झालं की नाही स्टेप कट. फक्त इथल्या ज्या स्टेप आहेत ना त्या अजून मी थोड्याशा अशा इथपर्यंत कट करायला पाहिजे होत्या, पण मी नाही केलं कारण मला ना जास्त पण केस कट करायचे नाही. खूपच बारीक झालेत, आधी छोटीशी झाली ती. झाली पटकन माझी केस तर मस्त रेडी झाले. तुम्हाला बॅकने दाखवते एकदा. तर हे बघा असा लुक आलाय. लुक तर सोडा, इथे केस राहते डोक्यावरती राहणार एवढी गळतायत. तर संक्रांतीच्या ड्रेसवरती आपण फ्री गिफ्ट देत होतो ह्याचं हेअर बेल्ट, तर ते मी करून घेत होते. बघा त्या दोघीजण गेल्या होत्या, मग मी माझं काम करत होते. रुद्रचे पप्पा होते, ते बसले होते बाजूला आणि माझी ते हेअर बेल्ट बनवायचं चालू होतं. आणि एवढे करून पण कमीच पडले हेअर बेल्ट आजच्या पॅकिंगला. तर उद्या सकाळी परत मला हेअर बेल्टच करायला घ्यावं लागेल. चला तर आजचा छोटासा ब्लॉग इथंच थांबवते. कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही. आणि तुम्ही लोक लाईक आणि सबस्क्राईब अजिबात नाही करत, नुसतं बघता आणि सोडून देता. तर प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त. चलो बाय.